की उमेदवार उभा केलेला नाहीये, काय सांगाल? बघा, प्रत्येक निवडणूक ही तिथल्या नेतृत्वावरती आणि तिथल्या कार्यकर्त्यांवरती अवलंबून असते. ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांचं बळ जास्त आहे त्या पक्षाला अधिकचं यश त्या भागामध्ये मिळत असतं. मनसेमध्ये गेले अनेक वर्ष मी काम करत असताना अचानकपणे केलेले बडतर्फीचे परिणाम या तुम्हाला निवडणुकीमध्ये पाहायला मिळत असतील. आज या नगरपालिकेमध्ये मनसेचा एकही उमेदवार नाही. आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नैसर्गिक युती असल्या कारणाने ही निवडणूक आम्ही आता एकत्रितपणे लढत आहोत. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावरती असल्या कारणाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये घवघवीत यश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे राज्याचं नेतृत्व आदरणीय रामदासभाई कदम साहेब, त्यानंतर इथं उद्याला नेतृत्व आलेलं योगेशजी कदम साहेब, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका अतिशय दिमागात या ठिकाणी महायुतीकडे येईल असा विश्वास मला या ठिकाणी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.